जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरिमाऊली. श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त रूप कथा स्वरूप यामधील आत्तापर्यंत आपण श्रीरामांच्या आणि सीतेच्या स्वयंवराच्या बाबतीत घडणाऱ्या घडामोडी ऐकल्या. त्यामध्ये दशरथाच्या सूर्यवंशाचं वर्णन आपण आता सविस्तर ऐकलं. त्यासाठी मी एकनाथ महाराजांच्याच भावार्थ रामायण या प्रस्तुत आणि सविस्तर ग्रंथाची जोड घेतली. श्री भावार्थ रामायणात बालकांडामध्ये या 23व्या अध्यायामध्ये सीमंती पूजन, रुखवत, केळवण भोजन आणि जनकाचे कुळ या सर्व बाबी एकत्रच घेऊन संक्षिप्त कथा स्वरूप 23वा अध्याय झालेला आहे. पण यातील विस्तृत माहिती आपण प्रत्येक विषयानुरूप श्री एकनाथ महाराजांच्या मुख्य ग्रंथातून भावार्थ रामायण सविस्तर ग्रंथातून पुन्हा ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. अध्याय 23वा सीमंती पूजन, रुखवत भोजन हा अध्याय सुरू करीत आहोत. जनकाने सूर्यवंशाचे वर्णन ऐकले आणि आपल्या कुळातील पूर्वजांची माहिती सांगण्यास प्रारंभ केला. कन्यादानाच्या वेळी सर्व कुल परंपरा सांगण्याची प्रथा असते. तो म्हणाला, माझ्या वंशात प्रथम निमी नावाचा राजा झाला. त्याला मिथी नावाचा पुत्र झाला. त्यानेच ही नगरी वसवली, म्हणून हिला मिथिला म्हणतात. मिथी राजाचा पुत्र पहिला जनक. त्यानंतर जे राजे आमच्या वंशात झाले त्यांच्या सर्वांचे नाव जनक असेच होते. त्यातील काही नावे ही अशी: बहुलाश्व जनक, स्वकीर्ती जनक, सदेह जनक, विदेह जनक इत्यादी. त्यातलाच मीही एक जनक. आमच्या राज्याला सुधन्वा नामक राजाने वेढा घातला होता. त्याचा मी वध केला व त्याचे राज्य माझा बंधू कुशध्वज याला दिले. तो माझा धाकटा भाऊ. त्याला 2 मुली आहेत, एक मांडवी आणि दुसरी श्रुतकीर्ती. सीतेची धाकटी बहीण उर्मिला आहे. माझी अशी इच्छा आहे की अयोध्येचे राजपुत्र श्री राम, श्री लक्ष्मण, श्री भरत व श्री शत्रुघ्न यांचे विवाह अनुक्रमे सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती यांच्याशी करावे. आपली या गोष्टीला संमती असावी अशी मी प्रार्थना करतो. जनकाचे भाषण ऐकून वशिष्ठ, वामदेव, विश्वामित्र यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी संमती दिली. दशरथालाही आनंद झाला. त्या दिवसापासून 3ऱ्या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर अभिजित मुहूर्तावर चौघांचे विवाह व्हावेत असे सर्वानुमते ठरले. देवक बसवले. मंडप तर फारच शोभिवंत उभारला गेला. सर्व प्राथमिक विधी मोठ्या वैभवात करण्यात आले. देवक विधीत पुण्यवचन, नांदी श्राद्ध आदी करून दशरथाने व जनकाने पुष्कळ सोने दान दिले. हजारो गायी दान दिल्या. मंडप देवतांना आवाहन करण्यात आले. सर्व ग्रह व नलिनी, नंदिनी आदी मंडप देवता प्रसन्नपणाने मंडपाच्या ठिकाणी सूक्ष्म देहात आसनस्थ झाल्या. भरताचा मामा युधाजित हा कैकेयीचा मोठा भाऊ. तो विवाहासाठी आला. कैकेयी राजाने त्याला अयोध्येस पाठवले होते. तेथे त्याला कळाले की जनक राजाच्या मिथिला नगरीत सर्वजण गेले आहेत, म्हणून तो तेथून इथे आला. त्याचे जनकाने व दशरथाने उत्तम स्वागत केले. लग्न समारंभामध्ये प्रथम रामाचे अभ्यंग स्नान झाले. दशरथाने केळवण केले. जनकाने सीमंती पूजन केले. राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न या सर्वांचे स्वागत व सन्मान केले गेले. ऋषींचे पूजन करण्यात आले. अग्रपूजेचा मान विश्वामित्रांचा होता. व्यायांचे व सर्व नातलगांचे यथोचित सन्मान करण्यात आले. ऋषशृंगाची पत्नी शांता ही मुख्य करवली होती. सुमेधा ही सीतेची माता, जनकाची पत्नी, तिने रामाचे पूजन केले. रुखवत मांडले होते. सुमेधा राणीने रुखवताचे भोजन रामादिकांना वाढण्याची व्यवस्था केली. त्या स्वयंपाकात नाना पक्वान्ने होती. अनेक भाज्या होत्या. ताटे, वाट्या, जलपात्र यांचा तर मोठाच थाट होता. स्वयंपाकाचा रसास्वाद घेत घेत रुखवताची भोजने झाली. भोजनानंतर विडे देण्यात आले. तोपर्यंत सूर्योदय झाला. उपाध्ये लोकांनी लवकर लग्न मंडपात चलण्याची सर्वांना सूचना केली. श्री भावार्थ रामायण बालकांड सीमंत पूजन व रुखवत भोजन नावाचा
33वा अध्याय समाप्त. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु. बालकांड अध्याय 24. श्रीरामांचे मंडपात आगमन. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. सीतेला वधूवस्त्र नेसवण्यात आले. नाना रत्नांचे अलंकार घालण्यात आले. तिला रामाने पाठवलेली फळे सेवन करण्यास दिली. तिला केळवण करण्यात आले. रुखवताचे जेवण देण्यात आले. वरपक्षांच्या मंडपातून आता 4 राजपुत्र येण्याची वेळ जवळ आली होती. ऋषींचा मेळावा संगे घेऊन दशरथ राजा परिवारासह वाजत गाजत 4 मुलांना घेऊन निघाला. जनक राजा त्यांना सर्वांना सामोरा गेला. नमस्कार करून सर्वांचे स्वागत करून त्याने ऋषींना उत्तम आसनावर बसवले. नंतर 4ही कन्यांना तेथे बोलाविले. राजपुत्रांची आसने, दशरथ, राण्या, शांता यांची आसने जशी वैभवशाली होती तशीच वधू पक्षाकडील कन्या, राणी, राजा, कुशध्वज आणि इतर सोयरे यांचीही बसण्याची व्यवस्था थाटामाटाची होती. 4ही कन्यांनी उत्तम वस्त्रे धारण केली होती. भूषणांनी त्या अत्यंत सुंदर दिसत होत्या. जेव्हा सीतेचे दर्शन दशरथाने घेतले तेव्हा तो फार प्रसन्न झाला. सर्वांना त्याने फळे अर्पण केली. शतानंद हा जनकाचा पुरोहित वशिष्ठांसमवेत सर्व व्यवस्था पाहत होता. दशरथाने त्याचाही कलश भरून द्रव्य देऊन सन्मान केला. शतानंदाला धनेशणा मुळीच नव्हती. तो म्हणाला, महाराज, हे धन मला कशाला? रामचंद्रांचे दर्शन झाल्यानंतर मला द्रव्याचा मुळीच लोभ नाही. पण अग्रपूजेचा मान म्हणून, लोकाचार म्हणून त्याने ते द्रव्य स्वीकारले. वशिष्ठांनी जनकाला सांगितले, लग्न घटिका जवळ आली आहे. आता वराला मूळ पाठवा. जनक व सुमेधा त्याप्रमाणे वराला निमंत्रण देण्यासाठी आली. त्यांनी रामाला तेलवण अर्पण करण्यासाठी नाना प्रकारची सामग्री आणली होती. वशिष्ठांनी श्रीरामाला सभेत आणून सर्वांच्या मध्ये सर्वांना त्याचे दर्शन होईल अशा प्रकारे बसविले. रामाकडे पाहून सर्वजण आनंदाने तटस्थ झाले. श्रीरामांची अत्यंत सुंदर मूर्ती पाहून सुमेधा थोडा वेळ स्तब्धित झाली. वशिष्ठाने तिला भानावर आणले. मग तिने रामाला तेलवण अर्पण केले. आता जेथे विवाह व्हायचा होता त्या मंडपात जाण्यासाठी 4 राजपुत्र उत्तम सजवलेल्या अश्वांवर आरूढ झाले आणि वाजत गाजत मंडपाकडे आले. त्यांनी मंडपात प्रवेश केला. त्यावेळी सर्वत्र जय जयकार करण्यात आला. श्री भावार्थ रामायण बालकांड श्रीरामांचे मंडपात आगमन नावाचा 24वा अध्याय समाप्त. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु.